म्हणजे हे पंढरपूरच्या अगोदरचा देवस्थान आहे. आधी नंदापूर आणि मग पंढरपूर. नंदवाळला विठोबाच्या दर्शनासाठी येत असाल तर नक्की एक दिवसाची सुट्टी घेऊन या, कारण या ठिकाणी पाहण्यासारखी भरपूर आध्यात्मिक ठिकाणे आहेत. त्यातीलच हे भीमाशंकर मंदिर. येथे गुप्त भीमा नदीचा शिवलिंगातून उगम झालेला आहे. त्याचबरोबर कात्यायनी देवी मंदिर आणि परशुराम तीर्थकुंड यावर आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत. आमच्या चॅनल मध्ये जाऊन व्हिडिओ नक्की पहा व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. या नंदवाळ गावचे महात्म्य असे की या गावात श्रीकृष्णाने आपल्या बालपणीच्या अगाध लीला दाखवल्या आहेत. त्या अशा की ज्यावेळी कंसाने देवकी व वसुदेवला तुरुंगात टाकले होते त्यावेळी त्यांना श्रीकृष्णाच्या बाललीला पाहता आल्या नाहीत. त्यावेळी देवकी व वसुदेवने श्रीकृष्णाकडे इच्छा व्यक्त केली की आम्हाला तुझ्या बालपणीच्या बाललीला पाहायच्या आहेत. त्यावेळी श्रीकृष्णाने याच ठिकाणी त्या सर्व लीला घडवल्या. हीच ती पावन भूमी ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचे पाय लागले आहेत. ज्यावेळी कृष्णाचा जन्म झाला त्यावेळी वसुदेवने डोक्यावरून कृष्णाला घेऊन जी नदी पार केली तीच ही गुप्त भीमा नदी. त्यानंतर ही भीमा नदी गुप्त झाली. इथूनच असे वर गेल्यावर आपल्याला श्रीकृष्णाचे छोटेसे मंदिर दिसते. याच ठिकाणी गोमुख व छोटेसे पुरातन शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथूनच वर गेल्यावर गाईमाळ आहे. याच ठिकाणी श्रीकृष्णाने आपल्या गायी चारायला सोडल्या होत्या अशी आख्यायिका आहे. सगळे देव येऊन इथनं गेल्यात. पूर्ण देव तिथनं देऊन गेल्या. सगळं देव येऊन गेल्या. कारण का इथं दुसऱ्या कुठल्या गावात नाही, पण नंदावात देव सगळं आल्यात. नंदवाळ मध्ये नंदापूर आहे ते, आणि मग पंढरपूर आहे ते. शास्त्रात तुम्ही बघितलं तरी सुद्धा तेच आहे ना. या श्रीकृष्णाच्या मंदिरासमोरच आम्हाला रानभाजीतलाच एक प्रकार म्हणजे अळंबी सापडली, जी की नशिबानेच मिळते. या अळंबीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अळंबी काढत असताना बोलायचे नाही, कारण ही अळंबी लाजाळू असते. त्यामुळे जर ही काढताना बोलले तर पुन्हा त्या ठिकाणी कधीच येत नाही. अशा प्रकारे आम्ही अळंबी घरी घेऊन आलो आणि त्याचे फ्राय केले. नंदवाळी फिरता भेटला हा अळंबीचा प्रसाद, जणू निसर्ग रूपाने दिला मनाला साध. घरी आणून सात्विक भावे फ्राय मी केली. भोजनाला एक वेगळीच गोडी आली.